पुढच्या टायमाला माझाच कार्यक्रम आहे. त्यामुळे महाराज 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 आले घराला, सुख शांती नाही दाराला. चला आता या आपण मायक्रोफोन वरती दाराला. येस थँक्यू योगेशजी सर. 6व्या मार्चकडे जिथे आपण सेमीफायनल 2 बघतोय. अगदी पाहिलं तर या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो खरं तर फायनलमध्ये दाखल होईल. लोभेवाडी बरोबर नक्कीच सामना होईल. शेवटचा सामना अंतिम सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. हो यावेळेस पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. तिथे झेल पकडली जाते. फलंदाज होईल फेल अर्थात अजय बॅक टू द पवेलियन.
दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. जे जबरदस्त बॅटिंग आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सौरभच्या बॅट मधून फटका जरूर चांगला आला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे हिट झाला असता तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती, परंतु जबरदस्त एक रन जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय. स्कोर बोर्डवर धावा आपण या ठिकाणी बघतोय 7 धावा. षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. आणि या मॅच मध्ये अगदी पाहिलं ना तर या 2 बॉलवर धावा येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटच्या बॉलवर यावेळेस स्विच हिटचा फटका खेळायचा होता. यस, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज होईल बाद. आणि ते विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर येत असताना हरी बॅक टू द पवेलियन. तर 2 पंच एकमेकांसमोर जरूर असतात, परंतु आज समोर जरी माझ्या सोबतीचा पंच असला तरी तो देखील माझा लाडका नाही. आणि हे सांगत असताना हरी दोरे या ठिकाणी बाद होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हरिश्चंद्र पूर्ण मैदानाच्या आतमध्ये जरूर झाला. यावेळेस कमबॅक केला आहे सुनील या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी राहिले. अगदी पाहिलं ना तर स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय ते मात्र 7, 13 मेरा 7 आणि स्कोर बोर्डवर 7. इथे जर पाहिलं तर सुनीलची जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जणू काही 7 धावा जरूर पाहायला मिळतोय. एखादा षटकार या मॅच मध्ये धावा बढवून देऊ शकतोय. शेवटचा बॉल प्रगती पथावर. हो, यावेळेस मात्र अगदी खोदून काढलाय बॉल. त्या ठिकाणी जर बॉल पकडला असता तर कदाचित ही विकेट देखील आली असती, परंतु षटक संपला. 1 धाव जरूर आले आणि धावा बघतोय स्कोर बोर्डवर ते मात्र 1 बाद 8 धावा, सॉरी 2 बाद 8 धावा. येस डीजे. हो, यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला उडवलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय, म्हणजे हरी पोकळाच्या बॅट मधून येतोय अनसाइडला. 6 धावा षटकार.
रिबटलाय काय सांगायचं असं मांजूर नाही माव. हो यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. डॉट बॉल जरूर आलाय स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सचिन वाघला सचिनकडे क्षमता आहे शेवटचा बॉल त्यावर फटकाईल का. धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 16 आणि या मॅचवर असेल कुणाचा डोळा ते देखील पाहायला मिळेल. हो यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. 2 षटकाची मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 16 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 12 बॉल 17 धावसंख्येची गरज. तोपर्यंत ऐकूया सकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत.
प्रेशर निर्माण करण्याचं काम खरं तर आकाशने केलं होतं, परंतु स्वतःला सावरलं आणि तदनंतर चांगले मॅच आपण या ठिकाणी बघतोय. 8 बॉल 14ची गरज. या 2 बॉलवर हे भवितव्य मेगा फायनलचं जे मात्र अवलंबून असेल. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला सुनील. हो, यावेळेस बॉल हवेत या क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे झेल पुन्हा एकदा ड्रॉप. जेव्हा जेव्हा तुम्ही झेल ड्रॉप करता तेव्हा मॅच बनत जात असते आणि ते आज लिमनेवाडी टीमचं नशीब आहेत की काय. 7 बॉल 12ची गरज. 5 धावा बनलेत. गोलंदाजी चांगली केली. गोलंदाजी ट्रॅकवर. हरीश पोकळा पुन्हा एकदा आपल्या स्पेलवर राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपण बघतो यावेळेस पुन्हा एकदा. हो, हा बघा जबरदस्त बॉल. इथे नक्कीच डॉट आलाय. आता मॅच मध्ये मजा येईल. उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. ते मात्र 12. 6 बॉल 12ची गरज. चांगली मॅच पाहायला मिळेल. सेमी नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेटचं युद्ध जरूर आपण बघतोय. क्रिकेटचा रण संग्राम जो मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक बॉलवर अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल, कारण 6 बॉलमध्ये 12ची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी ती प्रयत्न देखील करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण बघतोय टपालवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना लिमनेवाडी टीमला आपण या ठिकाणी बघतोय. 6 बॉल 12ची गरज आहे. त्या ठिकाणी कोणता संघ विजय प्राप्त करेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं आहे, कारण नुकतीच जी स्पर्धा पार पाडली शिलारवाडी या ठिकाणी, त्या ठिकाणी टपालवाडी संघ जरूर चॅम्पियन ठरला होता आणि लिमनेवाडी संघ रनर अप ठरला होता. म्हणजेच दिनेश साहेब नक्कीच मी सांगेल हीच मॅच शिलारवाडीच्या मैदानावर मेगा फायनल खेळत होती आणि तीच मॅच आता सेमी फायनल खेळते, अर्थात टपालवाडी आणि लिमनेवाडी टीमला आपण या ठिकाणी बघतोय. परंतु रनर टपालवाडी संघ चॅम्पियन ठरला आणि लिमनेवाडी संघ रनर अप ठरला. म्हणजेच ही मॅच खरं तर आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. चांगली मॅच. 6 बॉल 12ची गरज. गोलंदाज ट्रॅकवर. पहिला बॉल फटका फसलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक. इथे झेल महत्वाची आहे आणि पकडली जाईल झेल. संपवलाय तो मात्र आकाश या फलंदाजाचा खेळ. आले येस. 5 बॉल 12ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉल 12ची गरज असताना खरं तर मॅच चांगली होईल यात शंका नाहीये, कारण स्कोर बोर्डवर धावा लागले गेले ते मात्र 5. वाघ अनेक सोडली ना, बेकार भेटल्या माहिती त्याला बोशाडे. यस 5 धावा बनलेत. 5 बॉल मध्ये 12ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. युवराजला तुम्ही पाहू शकाल, हा देखील चांगला खेळाडू आहे. 5 बॉल 12ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तत्पूर्वी मी नक्कीच तुमची रजा घेतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की मला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिली. मी आयोजक भगवान दादांचं मनापासून आभारी आहे. तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा 2026चं हे पर्व. धन्यवाद. 4 बॉल 12ची आवश्यकता. थँक्यू उत्तम पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. आणि पुन्हा एकदा मित्रांनो, शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचे 4 बॉलांना 12 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये इथून जो सामना जिंकेल तो संघ मात्र लोपेवाडी टीम बरोबर मेगा फायनल साठी तयार होईल. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क होती. षटकातले अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 12 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. फटका इथे जबरदस्त होता. शॉट फायनलला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाला. एका धावेसाठी प्रयत्न सुरू आहेत. 3 बॉल 11 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये हाच तो फलंदाज ज्या फलंदाजाने एका चेंडूमध्ये 6 धावा लागत होत्या आणि मागच्या मॅच मध्ये एका चेंडूमध्ये षटका ठोकून सामना फिनिश केला होता. आता खऱ्या तर टपालवाडी टीमला या गोष्टीची संकल्पना, या गोष्टीचा सगळा अभ्यास असणं फार महत्वाचं आहे की जो गेम फिनिशर आहे आणि जो गेम फिनिशर आहे त्याला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आता
मैदान आता ते आयोजक आहेत, काय सांगायचं आहे. खऱ्या तर पहा अगदी आपण पाहू शकाल पुष्पाताई अजूनही खऱ्या तर सकाळी 6 वाजून गेलेले आहेत आणि सगळ्या माता भगिनी खऱ्या तर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा आभार आहे. चला मॅच कडे जाऊया. इथे टाकला हा चेंडू, कमालीचा चेंडू, मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 11 धाब्याची गरज. 2 चेंडू आणि 11 धाबा. इथून जो संघ विजयी होणार आहे तो मात्र मेगा फायनल खेळण्यासाठी लोभेवाडी टीम बरोबर तयार होईल. काय घडणार काय नाही, कारण की हाच तो थरार आहे, पर्व आहे पहिलं शिवसेना भारतीय जनता पार्टी चषकाचा हा सोहळा. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. काय घडणार काय नाही. 2 बॉल 11 धाबा. मैदानाच्या आतमध्ये एका षटकाराची प्रतीक्षा राहील. सामना जिंकला जाईल का टीम लिमणेवाडी की टीम टपालवाडी, याच्याकडे लागलेल्या सगळ्यांच्या नजरा. शिवसेना भारतीय जनता पार्टी चषकाचा हा सोहळा मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार जर आले तर लिमणेवाडी टीमच्या फलंदाजासाठी सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब ज्यांच्या माध्यमातून 2 षटकारासाठी 6000 रुपयांचं पारितोषिक. आणि इथे टाकलेला हा चेंडू, आता मात्र 6000 गमावलेले आहेत. DRS कशासाठी, वाईट साठी. कोणी बॅटिंग करणार टीमनं चेक केलं जाईल. आता तिसरे पंच म्हणून करायचं नाही. आता पंचांची भूमिका आमचे दोनही पंच तर आता मैदानात आहेत. तिसरा पंच खेळतोय. सट लाईन वाईट साठी ना. यस, व्हाईट बॉल. तिसऱ्या सिग्नल आमच्यापर्यंत आलेला आहे की व्हाईट बॉल आहे. चला सुरेश सर या, आपण या. मॅच सिच्युएशन आहे, मॅच महत्वाची आहे, त्यामुळे आपण या. पंच येतील, पंच निर्णय देतील. पंच येतील, पंच निर्णय देतील. कारण समालोचकापर्यंत जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे आता लोबेवाडी टीमच्या पण कुठल्याच खेळाडूला आपण बोलावू शकत नाही, कारण ते मेगा फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण आपण बोलावू शकत नाहीये. त्यामुळे पंच आपण या आणि आपण आता त्याच्यावरती निर्णय द्या. आम्ही जडीबुटीवाला, गोळ्या औषधावाला, मेडिकलवाला आहेत, इंजेक्शनवाला डॉक्टर खरं तुम्ही आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि पंच मैदानात दाखल झाल्या आम्हाला निर्णय पोहोचवतील. सर निर्णय फेअर अँड लवली म्हणजे आता 1 बॉल 11. एका चेंडूमध्ये आता 11 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगलेला आहे. त्याच्यामुळे आता 1 चेंडू 11 धावांची गरज मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये चाललेले हे दोन युद्ध कशा पद्धतीने हाताळलं जाईल. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना 1 बॉल 11. 1 बॉल 11 ची गरज आणि फलंदाज एलबीच्या स्वरूपात विकेट. हडलक टीम लिमणेवाडी आणि अभिनंदन टीम जयगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी. विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं घोडसं कौतुक. चला आता खऱ्या अर्थाने आपण ज्या ट्रॉफीसाठी हे 2 संघ, सर्वप्रथम मला वाटतं
सौरभ आपण लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी आणि सेकंड करून घ्या टीम लिमनेवाडी. सौरभ आपण एका साईडने या, टीम जाईल सेकंड साठी, तुम्ही या सौरभ. विनंती आहे सौरभ आपण या मॅन ऑफ द मॅच. टीम बाकीची सेकंड करेल आणि मी पुष्पाताई भगत मी ताईंना विनंती करेल की ताई आपला शुभ हस्ते आपण सौरभला देणार आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चला सौरभ आपण या. चला सौरभ लगेच या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुष्पाताई भगत ज्या खऱ्या अर्थाने जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सौरभला देत आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सौरभ तुला आणि तुझ्या टीमला भरपूर शुभेच्छा असतील. कॅमेरामन प्रेझेंटेशन बॉक्स आपण कव्हर करायचा आहे तिथे आपण देत आहोत. निश्चित सौरभला आपण देत आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. पुष्पाताई ज्यांच्या शुभ हस्ते ताईंचं देखील आभार आहे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. चला दोन्ही टीमचे खेळाडू आपल्याला विनंती आहे ज्या ट्रॉफीसाठी आता खेळणार आहे, जी ट्रॉफी आता गावामध्ये शान म्हणून बनणार आहे, जी ट्रॉफी आता अभिमान म्हणून बनणार आहे, ती ट्रॉफी मैदानात खेळपट्टीवर दाखल झाली आहे. आता दोन्ही टीमचे खेळाडू टीमचे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी आणि टीम लोभेवाडी. चला मैदानात चला.